आपल्याला माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे जेथे सूर्योदय 1 तास उशिरा होतो आणि सूर्यास्त 1 तास लवकर होतो. या गावाचे नाव ही जगावेगळे आहे, फोपसंडी. फोपसंडी हे निसर्गरम्य गाव सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले आहे. 6 डोंगरांनी वेढलेले असल्यामुळे सूर्यप्रकाश पोहोचायला उशीर होतो. हे गाव बघण्याची मला उत्सुकता होती. पुणे माउंटेनियर्स संस्थेने फोपसंडी आणि कुंजरगड किल्ला असा ट्रेक कम ट्रिप ठेवली. त्यामुळे फोपसंडीला भेट देण्याचा योग जुळून आला. फोपसंडीचे सरपंच दत्तात्रय मुठे यांनी गावाचे नाव फोपसंडी कसे पडले ते सांगितले. त्याचं नाव पोप आणि तो संडेला याचा आणि संडे आणि पोपसंडी याचा आवरून पोपसंडी झाला. पहिला त्याचं पोपच नाव होतं, इंग्रज अधिकारी. त्यावेळी ते गाव नसते. माझा असा अभ्यास आहे, काही ते गाव नसतं, तू फक्त त्याने यशवंत मानतो, त्याचं पोप नाव पडला. पण इथं नंतर कालांतरानं लोक या स्वरात आली. कालांतरानं एखादं गाव कोणतरी लोक आले दिसत जाते गावचे, नंतर आवरून पोपसंडी झालं. असा अभ्यास त्याचा 1925. ब्रिटिश अधिकारी पोप संडेला इथे फिरायला येत असे, म्हणून पोप संडे. कालांतराने झाले पोप संडी. कुंजरगड किल्ल्याच्या पायथ्याशी हे नयनरम्य गाव आहे. आजही पोप यांच्या जुन्या अतिथीगृहाचे अवशेष मूक पुरावा म्हणून उभे आहेत. वतन के वास्ते जीना, वतन के वास्ते मरना, वतन पर जा फिदा करना, प्रभु हमको सिखा देना, दया कर दान भक्ति का हमें. पुणे ते फोपसंडी अंदाजे 130 किलोमीटर अंतर आहे. हे आदिवासी गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात येते. मांडवी नदीकाठी वसलेले हे गाव धबधबे, गुहा आणि गुहेत राहणारी आदिवासी लोक यामुळे सध्या प्रकाशझोतात येत आहे. एकविसाव्या शतकात ही मोबाईलचे रेंज नसलेले गाव, कच्चे डांबरी रस्ते, क्वचित एकात दुसरे दिसणारे वाहन, गाय गुरं चारत फिरणारे लोक आपल्याला बालपणी बघितलेल्या गावाची आठवण करून देतात. अभिजात निसर्ग वैभव लाभलेले फोपसंडी आपल्याला वन भटकंतीसाठी खुणावत राहते. सध्या येथील परिसर सोनकीच्या रानफुलांनी बहरला आहे. बाराशे लोकसंख्या असलेल्या या आदिवासी गावात 3-4 कुटुंब तरी आपली गुरं कोंबड्या घेऊन गुहेतच राहतात. आपल्यासाठी हा आश्चर्याचा धक्काच असतो. तो काय जायचं कोण कोण असतं? नवरा बायको आम्ही दोघं दोघं असतात. आलेल्या गेल्यांचा आमच्या दुकानचा त्रास होत नाही का? नाही. हा
ही सगळी आत आहे. आणि मग दुधाचं काय करतात? गावात न्यायचं सत्यवाडी. गावात न्यायचं, गावात डोक्यावरती. विकतात हा. मोटरसायकल नाही डोक्यावरती ते खाली पाऊल वाटत आहे ना. राहते ती कमी 30-35 आहे. गावठी काय नाही एवढं नाही. होय ना, बरोबर आहे ना. कमी द्या ना. हा रानावरती आता इथं आलो काय 2 तर लिटर 2.5 लिटर 3 हा लिटर हा वेगवेगळं. हा उन्हाळ्यात चालायचं काय काम उन्हाळ्यात गावात जातो. गावात जातो. गाव किती लांब आहे? 3 किलोमीटर असतं. बरोबर. मग गावात तुमचं घर जमीन आहे? घर जमीन आहे. मग उन्हाळा सोडून इथंच राहतो हा पावसाळ्यात राहतो. पावसाळ्यात. तुम्हाला असं वाटतं का कधी शहरात यावं म्हणून, जसं आम्हाला वाटतं खेड्यात यावं तसं? नाही वाटत. नाही वाटत. आता आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही एकदा आमच्याकडे या. गुहेच्या वरच्या बाजूस असलेले राणूबाई मंदिर येथील लोकांच्या भक्तीची प्रचिती देते. वॉच टॉवर वरून आपण सभोवतालचा परिसराच्या सौंदर्यावरती नजर टाकू शकतो. हिरवाईने नटलेला हा परिसर आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतो. भटकंतीत आपण पळसंदे धरणालाही भेट देऊ शकतो. जागोजागी दिसणारे धबधबे आपल्याला फोटो सेशनसाठी आमंत्रण देत राहतात आणि आपण ही निसर्ग सौंदर्याबरोबरच फोटो सेशनचा मनमुराद आनंद लुटतो. आलं काढा ना. दुसरा दिवस उजडला तोच कुंजीर गडाला जाण्याच्या उत्साहातच. कुंज हे नाव संस्कृत भाषेतून आले आहे, ज्याचा अर्थ हत्ती असा होतो, जो कदाचित किल्ल्याच्या भव्य उपस्थिती किंवा ऐतिहासिक महत्वाकडे संकेत देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या मोहिमेवरून परत येत असताना या गडावर मुक्काम केल्याची इसवी सन 1670 मधील नोंद आहे. गडाची तटबंदी, वाड्याचे अवशेष, पाण्याची टाकी, घरांची ज्योती असे अवशेष येथे आपल्याला पाहायला मिळतात. महादेवाची पिंड आणि नंदीची मूर्तीही दिसते. गडाच्या माथ्यावरून नयनरम्य दृश्य पाहावयास मिळते. गडावरही सोनकीच्या फुलांचा बहार फुललेला दिसला. कातळात कोरलेली गुहाही दिसली. गुहेच्या आतच्या कोपऱ्यात एक सापट तयार झाली आहे. ती पुढे गडाच्या कड्यावर जाते असे सांगण्यात आले. कड्यावरून खालची दरी आणि निसर्ग उत्तम दिसतो.
या भागात बऱ्याच गुफा दिसतात. ऐतिहासिक माहिती तसेच निसर्ग सौंदर्य बघतच आपण गड उतरण्यास सुरुवात करतो. अप्रतिम निसर्ग नजराना बघतच आपण तृप्त मनाने पोपसंडीत पोहोचतो आणि परतीच्या मार्गाला लागतो.